नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या धनगरी जीवनच्या मिनी ब्लॉगवरती आपलं स्वागत आहे. आज आपला वाडा उचलायचा आहे. बघू शकता आपली बकरं विक्र अशी बसलेली आहे. तुम्हाला आपलं बेराड कसं घालतात ते सगळं दाखवणं नाही. बघा आपली बकरं अशी बसल्यात नाही का. यूट्यूब फॅमिली, आपण आता आपल्या दादाला बकरं सोडून दिल्यात. दादा आपला बकरं घेऊन जाणार पातीच्या वावरात. म्हणजे आपल्याला बकरं घालून यायच्यात पातीच्या वावरात. मग आपला वाडा नेऊ लागाय माघारी या नाही मी नाही का. बघू शकता आपली बकरं अशी चालल्यात. पातीच्या वावरात जाणार आहे मस्तपैकी. दादा मग पात बीत चारून बकरं घेऊन येते आणि सावलेला मग भाकरी बिकरी घेऊन जायचं नाही का. आता मी बकरं घालून येतो वाडा न्यायला या नाही मागं. तर आता आपण आलोय वाड्याव. म्हणजे आता आपला वाडा उचलायचा आहे. वाडा जायचा आहे. कुठं जायचं आहे वाडा? वाडा खाली जायचा बस का जवाब. हा कशी आहे बसक? हा 500 रुपये. हा हे आपले फादर आहे, हे आपली आई आहे नाही का. हा 500 रुपये. आतापर्यंत किती कमावलं? आतापर्यंत 2000 2000 का? 3000. आणि तिकडं खालती दान दिलं दान. हा हो का, दाणं दिलं. हे आपले जाळे असतात, ह्याच्या आपलं बारीक मोठं सामान ठेवायचं. बँकेचं पुस्तक वर होतं ते आत घातले का आता पेटीत? हा पीटीत घातलंय करंडी उंदीर. हा का, बघू शकतो तिथे एक जाळे आपल्या ह्या अशा गोणे. ह्याच्यात आपली कापडं दाणं बिणं राहतं नाही का. हो काही आपली कटळी ह्याच्यात म्हणजे बारीक बारीक आपलं धान्य धुन्य राहतं वरच्या वर आहे का नाही. आता गोड कशी ती काय आहे. हा का, आताशी एक झाले. आपण बकरं घालून आलोय तो का आपले अजून 3 बाकी, 3 घोडे बाकी. त्यांना बी आता घालायचंय. बघू शकता आपली तो का तिथं बारकी गाय बी आहे नाही का. हो का, इथं आपलं हे डालग. त्याला आता तुम्हाला दाखवितो थोड्या वेळाने कसं बिराड कसं घालतात. बाबा आल्या जात आहे ह्यांच्या वावरा वाढा होता. बाबा किती दिवस वाढा होता? आता जवळजवळ 15 दिवस होते नाही. हा ना, पाणी बिणी तुम्ही भरपूर आम्हाला बाबांनी सहकार्य केलं. असं दुसरी का वाडाने बकरं बसवाय नेलं तरी चालू करी होते है का नाही बाबा. आता आज आम्ही चाललोय. बाबा तुम्हाला कसं काय वाटतंय? हा ना, दाणं बिणं आपल्याला दाणं बिणं दिले बाबाने वावरात बसल्याबद्दल नाही का. बघू शकता आपलं आता चाललंय. मग येऊ का बाबा? चालतंय. आता मी आईच्या हातात द्या नाही कॅमेरा. आता मी फादर गोण्या उचल नाही. धर गाय धर, ही धर. असं धर. इथं आईला काही पहिल्यांदा असल्यामुळं काही मोबाईल हातात धरा याय नाही. तिकडं नका धरू, हे एकाच हातात धर ना. हा ते बोट नको जाऊन देऊ कॅमेरा. असं धर, काय फिरू नका. हा आता बघू शकता आम्ही कटाळे उचल नाही उचलतात काय दाखवतो नाही. आता फादरने उचललेलं आहे बघू शकता. कटाळे आमचं बारकं मोठं सामान असतंय. आम्ही आता उचलले. आता काय उचलायचं भाऊ? जाळ उचलायचं ना. मम्मी पण वाकडा तिकडे मोबाईल होत असेल त्यामुळे काही एवढं चांगलं तिथं दिसत आहे. असं जर आई नवीन असल्यामुळे आईच्या हातात कधी मोबाईल नव्हता त्यामुळे आईला काही धरतच याय नाही. जाऊन असं काढू आपण हळूहळू. मग आता आपल्याला जाळ उचलायचं नाही. जाळ आहे मला मोर टाकायला जड असतंय नाही त्यामुळे लई जीव होतो आहे का नाही. जड असतंय नाही. मसाला विसाला असते याच्या लोका. असं उचललंय. मी घेतो आईची मोबाईल. आई नवीन असल्यामुळं आईला काय मोबाईल धरताची आई नाही त्यामुळं काय थोडंफार वाकडा आलं असेल तर हे नाही. बाबा झालंय का बरोबर? हा बरोबर आले. हा ना. बघा ह्यो आपला 82 वडा आईने आणलाय. आता आवळ खसायचंय त्याला. आपलं खसायचं काय करायचं आहे? हा आपलं आवळायचंय. अजून आपली ती चित्तांगी एक गोडी राहिली. ही पतंगी त्याचं नाव बादशाह आहे. बादशाह ते लई अडेगत करतो त्याच्या बोजा नाही घातल्या त्यामुळं त्याच्यावर जडजड घालायचंय. तर खसाय घेतले. आता एका हाताने वडाय काय याय ना. आपण असं पाय बी लावून वडायचं. इथून असं घ्यावं लागत. ते 2 दावे असतात. आपलं फादर बी घ्यायले. मला काय वाटतं आहे ना म्हणून फादर आंधी बांधते मग मी फादर माहेच बांधाय येते. मी आपला कॅमेरा पकडला हातात आहे का नाही. हो हे लय बारकं कोखरं झालंय त्याच्या मम्मीने त्याला टाकून दिलंय काय. हो का आपलं फादर आले बांधाय. हो आले का भाऊ माझ्याकडून बरोबर आलंय ना.
मग आले म्हणतात आपण एवढं नसतं बिराड बिराड आलाय पण कधी मध्ये असतो बकरा का असतो आपण बिराड उचलाय म्हणलं उगा आज आपला दादा कंपनीतून घरी राहिला होता सुट्टी होती म्हणून त्याला आज आपण बकरा का पाठवलाय नाही का चालतंय झालंय आपलं बिराड बिराड घालून झालंय ना भाऊ हा चालेल. झालंय का हो का आई डोक्यावर काय घेतलंय कोंबड्या बसवल्या सातारा आहे. हा का 2-3 कोंबड्या बसवल्या तर ते सातारा आहे हो का आपला डाबऱ्या हो का ह्यो आपला डाबऱ्या गोडीव बांधलाय ते बी चाललाय हो का असं खूप बिराड आहे आमचं काय आहे का नाही भाऊ जादा आहे ना आपलं बिराड हो का चाललंय आता आपण जायचं आहे म्हणजे मी ह्या इथवरच जाणं नाही ह्या इथवर गेलं ना माग यायचं आहे आपल्याला ते आपलं डरम न्यायचं डोक्यावर नाही का हो का आता चाललोय भाऊ जाईन ना तुम्हाला हा जाईल. हा का हो का आपलं मेंढपाळाचं आलं असं असतंय काय आता करावं लागत आहे पोटा पाण्यासाठी हो का चाललंय आता मस्तपैकी आई जाईन ना तुम्हाला बा हा का चालतंय जाई म्हणते जाईन मला हो का आता आपलं कमेंट करून सांगा बिराड आपलं जादा आहे का कमी आहे नक्की सांगा चालतंय आता चाललंय आपलं आई ओढायली काही धरम आपल्याला नेताच नाही आलाय फादर म्हणलं नाही जाणार वाईज बिराड धरून चल नाही का हो का असं ओढायला लागत आहे हो का असं काय कॅमेरा धरताच आहे ना हो का चाललंय आपलं बिराड नाही का ते खंडात एका बाजूला नाही का डाबरे काय चाललंय तुझं डाबरे शांत बसलंय डाबऱ्याला वाटतंय काय आज पहिल्यांदाच त्याला घातलं बघा फादर बी हे करते चाललंय आपलं बिराड आपल्याला तिकडं जायचं या इथून आपल्याला मधून जवळ होतं पण वाट नाही आता इकडून जायचं हा का चाललंय आपल्या जागे यायचे तो का आपला तिथं पुढं बोजा बिजा आहेत तिकडं गाड्या बिड्या लावल्यात मग आपला बोजा आलाय कसा आहे आपला डेबरे भाऊ आता आलंय का आपलं हा आलं जा गेला आता. मग इथं आपला वाडा बसायचा आहे नाही का चला आपला डेबऱ्याची लय मजा आहे हो खाऊन पिऊन दणदणीत दुधा पाण्यात हे आपल्याला सगळं खतून द्यायचं आहे वाहवार आणि आपल्याला राहतो आहे 500 रुपये हो पाटील काय चाललंय तुमचं पाटील आता आलोय आपल्या ठिकाणावर निम्मा बोजा पाडून झालाय हो का ही गोडी मी सोडली त्यामुळं काही व्हिडिओ काढाय नाही आला हो का आपलं फादरने बी ते सोडले आपली मम्मी ते सोडायली आता आपल्याला हे सोडायचं पण ह्याचं कुठं दावं बिवं बांधले काही कळा नाही हा का इथं असं बांधले कसं बांधलंय भाऊ कसं बांधलंय हे चांगलं बांधलंय अरे काय सुट्टा ना किती माग बांधलंय माग ते नका सोडू वाघरूचा कुत्तडा होईल. आईला हे वाघरच सोडलं होय मी हा इकडे माग बांधलंय तुमचं केलंय तिथं इकडं कुठं बांधलंय फादरने काय गावानं की हो ते हे भाऊ सोड रे मला गावानं जरी जावी लाव. मी गोड्यांना दावी लावतो आता फादर या गोड्याचं सोडी मग आपला बोजा पाडून झाला इथं बोजा गाड्या आहे आपल्या तिथं पड बसलं खाली अख्खा आपला बोजाच पालटा ते उठाय गेलं आय म्हणते बसाय शिकन काय गोडा आहे आपला नाही बोजाच खाली फेकला त्याने सोडीना म्हणून भाऊ कसं वाटतंय तुला वाजा पाडला तरी भाऊ म्हणतोय बोजा पालटा त्याने आता बोजा पालटा त्याला काय करायचं हो का कसा बघू दे माया गे हा अक्कल नाही हो त्याला खडखडीत भाऊ तू सरपंच होऊन परत माग येणार नाही हा येणार आहे राहिले दुसरं हो ना. सरपंच नाही तर भेटत बाबा. हा इथं ते वाडे असल्यामुळं काही सरपण भेटत नाही का सगळे सरपणच जाळे ते इथं चालतंय आलाय बकर घेऊन डर म्हणलं पाणी राहिलंय ते ओतले बकरांना ए, याला
राव मी सोडित आई नव्या तळाव आल्यावर कसं वाटतंय मस्त वाटत. हा आपण मानत आता ते लाग उचल ताडे पटकेन चल जायचे जनावराकडे. धरलंय हा मोबाईल आता मला धरायचं आई धरतील मला काम कुठला वजा उचलून धर ना काय धरायचं काय मित्रांनो ह्याच्यात आपलं कांदा आहे खायला द्यायला दिलेला कांदा माणसाने शेतकऱ्यांचं कांदा निघलं होतं इथून मागे कांदा आपल्याला दिलंय गमेली घे सरळ लाव इकडं वाडा ना. या बाईचं पाय मोडलेलं आहे खना उरकणार की हटकून हळूहळू करणार काम. करकट उचल बाबा आणि जा पाण्याला दोघं. फॅमिली आता फादर म्हणलं होतं येरीला पाण्यावर जा हो का 2 बाटल्या आम्हाला चालवल्या एक मम्मीला कॅन भरून आणायचे वाड्यावर. ह्या इथं येर आहे त्या येरीतून आपल्याला पाणी काढायचं आहे. त्याला दाखवतो तुम्हाला कशी येर बीर. येर लय जुनी येर आहे त्यामुळं वाईट हे आहे पण तिला पाणी लय पाणी इतकं आहे ना लय पाणी. तरी मागा मोटर चालू होती ह्याला पाणी तर त्याच्यात काही एवढं दिसत नाही आपल्याला इथूनच. मागा मोटर चालू असल्यामुळं ते भरणं बिरणं करतात ना. नाही तर ह्या येरीला पाणी लय पटापटा पाणी येतं येरी. हो अशी येर आहे बघू शकता. हो इकडून आपल्याला खाली जावं लागेल. आता इथून आपल्याला खाली जायचं पण आता वर आणताना लय आपली जिरणाने. अगं आमचं धनगर लोकांचं आला हसंच असतंय काय सांगावं. हातपाय दुखून आल्यात पण करायला लागत आहेच. पाणी ह्याच्यात इकडं बी असं पाणी बिनी तुम्हाला पाणी भरताना दाखवलं असतं पण कॅमेरादार आहे कोणी नाही. चला पाणी घेऊन फादरने घेतलं तांब्या गार येरीचं पाणी पिणार. हे आता आपलं दुपारचं जेवण आहे ना त्याच्यासाठी आपल्याला बकरा काही या बाटल्या घेऊन जायचं आहे. भाऊ कसं आहे पाणी प्यायला चांगले घार आहे ना. आईने लावलं बिसाड आता याच्यात आपलं सामान सुमान आहे. आता जायचं बकरा का आपल्याला. आता आपण आलोय बकरापाशी भाकरी बिकरी घेऊन. हे असले अशी बकरं थांबल्यात. आपला दादा तिकडे आहे तिथं पाणी आहे बकरांसाठी नाही का. आपला डाबऱ्या बी आला बघा गपचित आला वाटतं ते. बघा आपली बकरी. आता चाललो आपण सावल्या भूक लागलेली आहे. सकाळी नुसतं आम्ही चहा पिऊन बिराड राख बदललं नाही का आणि बोजा उचलून इतकी बकरं बसल्यात. हो का इथं लिंबाची सावली आहे मस्तपैकी इथं बसलेली आहे जनावर बघा. दुपारचं जेवण वाढून हरभऱ्याचं आहे. भाकरी बिकरी आणल्या हो का इथं मिरची बी हिरवी. फादर घेतले जेव्हा बकरं बिकरं बसल्यात. हा झालं